आज विशेष करून आपला ब्लॉग असणार आहे म्हणजे हा शेतावरचा. मी इकडे आमचे वडे चालले, ते आंबोलेले वडे आहेत. हे पीठ आहे इकडे. दरवर्षी आपला प्रोग्राम असतोच एक वेळ तरी. हा असतं. अच्छा. शेतावर आपण जास्त पण मित्रांनो, आपल्या इकडे आता चुला पेटला, किती काढू. आणि हा आमचा चुला सुद्धा खूप छान आहे, म्हणजे मस्त पेटतोय. तर मंडळी हे बघा किती मोठे बीट आहेत. हे बघू शकताय, हा 12माही आंबा आहे आणि हा फेब्रुवारी. इकडे पपई आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज विशेष करून आपला ब्लॉग असणार आहे म्हणजे हा शेतावरचा. आणि आज आम्ही आलेलो आहोत खास करून पार्टीसाठी. आणि हा ब्लॉग मी चालू करते एक 8 वाजतात अंदाजे. आणि आम्ही इथे शेतावरती आलोत. इकडे पाठीमागे श्रेयांश आहे, सौरभ आहे. आणि आता ह्या ठिकाणी आम्ही मटण वगैरे बनवणार आहोत या ठिकाणी. आणि हे पाठीमागे खूप मोठं शेत आहे. इकडे सौरभ आहे आणि आपली सर्व मंडळी जी आहेत ती आतमध्ये आहेत सर्व. इकडे आम्ही ह्या ठिकाणी एक चुला आहे, तिथे आम्ही चिकन बनवणार आहोत. चिकन आणि नॉनव्हेज मटनसुद्धा आहे. इकडे श्रेयांश आहे. श्रेयांश हाय कर, इकडे हाय कर, असं कर. हाय आहे माझ्याकडं. इकडे मामा आहेत. तर मंडळी हे छोटंसं शेतावरचं घर म्हणजे याला झोपडी बोलतो. आणि इकडे भाऊ आहेत पनवेलचे. भाऊ हाय करा इकडे. मुंबई पोलीस आहेत, पनवेलवरनं आलेत. इकडे स्वाती, प्राची, भरपूर मंडळी आहेत आमची. इकडे पमिताई, इकडे मामी वडे करतोय. आणि इकडे आई आहे. आई तर मंडळी इकडे बघताय तुम्ही, इकडे आमचे वडे चालले, ते आंबोलेले वडे आहेत. हे पीठ आहे इकडे आणि हे वडे. आणि आमची मामी तर लग्नामध्ये करतात ते वड्या ते इकडे. आणि इकडे इकडे कलेजी साफ करते. इकडे चिकन आहे, शिवाय मटन सुद्धा आहे. आणि तिकडे स्वाती वाटण करते. वाटण श्रेयांश. इकडे सौरभ चुल्याची तयारी करतोय. हा आमचा लोखंडी चुला. तेल नको टाकू रे, आग लागल. तर इथे आमचा चुला आता पेटतोय चौकास. फाटी एवढी होती का? बारीक करा ती फाटी का? ते का टाकतं? तर मित्रांनो, आपल्या सर्व माणसांची ओळख झालीच. सर्वजण आहेत आतमध्ये तयारीला लागलेत. आणि आता आपण मटण बनवणार आहोत. तर मटणाची रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल. खास करून गावाकडे वगैरे सर्वच बनवतात मटण वगैरे, पण आम्ही स्वतःवर आज पार्टीला बनवतो. तर कसं असेल ते तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, इथं बघू शकताय तुम्ही वडा कसा बनवताय. ते पीठ आहे. आता इथे कपडा घेतला मामीने आणि तेलामध्ये वडे सोडलेले आहेत. हा सोडा, वडा सोडा तो. तर मित्रांनो, हे असे वडे बनवलेत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी, कारण हे लग्नामध्ये असे वडे बनवले जातात. पाठीमध्ये आई आहे. अख्खा मसाला होत्या आणि टेस्ट आहे इकडे. कांदे काढतो पहिले. नाव काय?
कांदे काय कापायला बसला पाणी यायला लागलं. स्वातीचे पण दाखव, स्वातीचे पण पाणी मी पण रडलो. तरी पण 2 किलो कांदे कापले. आता बाकीचे कांदे प्राची कापले. प्राची कापे. तर मंडळी हे आमचे भाऊ आहेत, पनवेलवरनं आलेत, मग चिंचोली गावचेच. अनंत पाटील यांचं नाव आहे आणि हे ट्रॅफिक पोलीस म्हणून आहेत, मुंबई पोलीस. आणि आता ते शेतावर आले तिकडे. तर भाऊ, गावाकडे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? खूपच छान वाटते. आता खूप दिवसांनी तुमचा हा म्हणजे बऱ्याच वर्षांनी हा एन्जॉय असेल समजा, शेतावर असं गावचं जेवण भेटते तुम्हाला वगैरे असं. दरवर्षी आपला प्रोग्राम असतोच एक वेळ तरी. हा असतं. अच्छा. शेतावरच आपण जास्तीत जास्त येतो, मजा होता. म्हणजे शहरापेक्षा इकडे गावच्या ठिकाणी खूप छान वाटतं. छान वाटतं. अच्छा. तर आपण आता आपली मंडळी सगळे चिकन वगैरे तिकडे काढतात. तिकडे मामा आहे. तर मंडळी इकडे मी कांदा कापलेलाच होता भरपूर आणि रडवलं सुद्धा कांद्याने भरपूर. आता इकडे बघा प्राची कापते कांदा. आता प्राची सुद्धा रडणार आहे इकडे. आणि तिकडे कालजी पेटा चाललाय आपला. तर इकडे आपले कालजी पेटा फ्राय चाललाय. एक तेलावरतीच फक्त असं फ्राय करतायत. समिता हे करते, फ्राय करते इकडे. तर म्हटली ही आमच्या शेतावरची छोटीशी झोपडी आणि ह्याच्यावरती आम्ही इकडे आता जेवण बनवतो. खास दरवर्षी आम्ही इकडेच पार्टी करतो वगैरे. आणि या साईडला चालले सर्व तयारी. तर आपण मटण कशी बनवत ही रेसिपी मेन बघणार आहोत. म्हणजे मटण एक गावरान मटण. तर आपल्या इकडे आता चुला पेटला आहे मस्तपैकी. आता ह्याच्यावरती आपण पहिला कालजी फेटा करू, नंतर मग आपण मटण करू. तर इकडे सगळं साहित्य एक एक येते आपलं. इकडे प्राची कांदा सोलते, कापते. आणि इकडे आपली त्रिशा आहे. तर म्हणजे इकडे भरपूरच काळोख आहे बाजूला. गावापासून 15 मिनिटाच्या अंतरावर. आणि हा आपला डॉगी. तर आपण इकडे चाललो जरा काळोखामध्ये जरा कोथिंबीर काढायला. तर इकडे सुद्धा एक डॉग आहे. आणि या साईडला लावलेली कोथिंबीर आहे. आता काळोखात दिसेल की नाही दिसेल. हा दिसते. तर इथे कोथिंबीर आहे भरपूर काढलेली बघा. भरपूरच कोथिंबीर आहे. पाहिजे तेवढी आपल्याला भेटायला इकडे. इथून आपण थोडीशी कोथिंबीर काढू. फ्रेश ताजी ताजी. हे आपण कोथिंबीर घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता हे आहे मटण 1.25 किलो. आणि इकडे कळेची आहे आणि तिकडे आहे चिकन. आता आपला गावरान रेसिपी. त्या हे नको लावायला त्याला बुंदायला वगैरे काय राखाडे वगैरे. एक आज तर थंडी पण भरपूर आहे. आणि आहे हे घे कपडा घे हाताला भाजेल. हे कपडा दे आणून. बस ना मला पण नाही भाऊ. हे का टाकले? आलं लसूण पेस्ट. आणि हे आलं पेस्ट. आलंच ना. आलं लसूण पेस्ट पण आहे. तर मित्रांनो चिकन किंवा कोणताही असं पदार्थ काय झाला तर कांदा आहे तो पूर्ण लाल करावा लागतो. ब्राऊन कलर यायला लागते त्याला पूर्ण. आणि हा आमचा चुला सुद्धा खूप छान आहे, म्हणजे मस्त पेटतोय. हा हिंग. पण आलं लसणावर आहे. ह्याच्यात पण चमच नाही. नको घे चमच, डायरेक्टच चिमटेनी कसं काय अंदाजाप्रमाणे. तरी हळद, मसाला 2 चमच ना. किती चमच टाकणार आहे? 1 2 3. गरम मसाला.
1 किलो कलेजीची रेसिपी चालली आपली. चवीपुरतं मीठ, कलेजी फेटा, तर मित्रांनो आपण घरी चिकन मटन वगैरे असे रोजच बनवतो, पण शेतावर एक बनवण्याची मजा वेगळीच असते. आणि आज आम्ही ती मजा घेतो इकडे शेतावरती. आणि आजूबाजूला बघता खूप कालोखा आहे, कालाकट्टा आणि थंडीसुद्धा भरपूर आहे आज. नुकतीच चाललं मावशी, तेव्हा पाणी आलं बाजू. इकडे मटणाची रेसिपी चालू आहे आपली. ते काय काय टाकलं इथं, आलं वगैरे लावून झालंय. सव्वा किलो मटण. मसाला किती घेतला आज, किती चमचे? 1 2 3 4. 1.25 किलो मटणाला 4 चमचे आम्ही मसाला घेतलाय. मित्रांनो बघा, हा आमचा छोटासा मला या इकडे मिरची लावले भरपूर या साईडला. या साईडला ती राई वगैरे आहे, कोथिंबीर आहे इकडं. आणि इकडे टॅमॅटो रात्री तेवढे दिसणार नाही, पण टॅमॅटो वगैरे दिसतील. आणि आता इकडे वांगी अजून मोठे व्हायला काही दिवस जातीलच. तर इकडे फ्लावर बऱ्यापैकी. हे काय ना, हे फ्लावर आहे ना. हे बघा, हे फ्लावर सुद्धा झाले तिकडे. आणि हा काय, हे काय लाल बीट. हा, आपण खास बीटच बघायला आलोय. काढायचं आपल्याला. इकडे फुलं सुद्धा आहेत. ही शेवतीची फुलं आहेत इकडे. कुठे बीट आहे? तर सौरभ इकडे बीट काढतोय, कारण आपल्या साईडला सुद्धा बीट चांगले होतात, कारण हे आताच लागवड केली आहे बीट. हवा वा, मस्त. ते सगळं दाखव इकडे, बघू बॅटरी मार, दाखव ह्याच्यावर. प्राचीच हे मारलं, फोकस मार तिकडे. तर हा बघा बीट किती मोठा, दाखव सौरभ. अरे वा, पाहिजे अजून एक काढू? एक काढ आणखी. एवढा मोठा सांगू नको मला फुलं काढायला. बीट. हे काय ठिकाणी आहेतच भरपूर. फ्लावर्स वगैरे झाले तिकडे. आहे काय तिकडं? इकडे प्राची पण बीटच शोधते. हे बघा किती मोठे बीट आहेत शेतातले. आणि हे कधी लागवड केली होती सौरभ? हे कधी लावलं होतं बीट? 1 महिना झाला असेल ना, साधारण 1 महिना झाला असेल, 1 ते 1.25 महिना तरी. आणि त्या 1 महिन्यामध्ये एवढं मोठे बीट तयार झाले शेतामध्ये. बघू शकताय हे बीट. 3 बीट काढलेत. प्राचीने 1 बीट काढला इकडे, आणि सौरभनी सुद्धा 1 बीट काढलाय. चला थोडंसं खाण्यासाठी आपल्याला. आणि या साईडला कलिंगड लावलीत भरपूर, पण दिसणार नाहीत ते आता. आणि ही ऊल लावलेली आहे, सफेद कांदा. आणि ही आता उशिरा लावले, तरी पण एवढे मोठे झालेत. तरी पण सर्व किती महिना आला लावलेला आता? 1.5 महिना. 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यात एवढी मोठी, ह्याचं एवढं मोठं रोप झालेत. हे पण भरपूर लावले आहे तिकडे. आता हे नवीनच, हे आताच लावले 2 दिवसापूर्वी ऊल इकडे. तुम्हाला जर कांदे वगैरे हवे असतील ना, तर अवश्य सांगा, आम्ही इकडनं देऊ. फुकट नाही, पण विकत नक्कीच देऊ. हे बघू शकताय, हा 12माही आंबा आहे. आणि हा फेब्रुवारी आता महिना चालू आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये एवढा मोठा हा आंबा झाला आहे. आणि हा एवढं छोटंसं रोप आहे, पण ह्याला 12 महिने म्हणजे वेगवेगळ्या सीझनमध्ये असे आंबे येतात ह्या आंब्याला. आणि हा आंबा भरपूर मोठा होता, आता एवढा मोठा आहे, आणखी काही कालांतर भरपूर मोठा होईल. त्याची फोटो काढते आंब्याचा खास. हे पण बघू शकता हरभऱ्याचं रोप. त्याला छोटे छोटे हरभरे आले तिकडे. हे हरभरे छोटे छोटे अजून खायला तयार नाही झालेत. आता हे 15-20 दिवसात तयार होतील हरभरे.
वाल. तर मित्रांनो मी रात्रीचं दाखवते तुम्हाला, कारण आमच्या शेतामध्ये जे जे काय काय आहे ते रात्री दाखवते. ह्याला सुद्धा शेंगा थोड्याफार आलेल्या आहेत वालला. पपई आहेत, इथे छोटं पपईचं रोप आहे, तिकडे चिकू जाम तुरी भरपूर आहेत. भाजी करतात. भाजी करतात याची. पप्पा मला द्या खायला. खायला द्या मला. खायला देतो हा. थांब, हे बघ कापते आता. म्हणजे बोकाला असतो. अरे बाबा दगड आहे. काय पीठ आहे ते. पण त्याला झालं ना आता त्याला. जेवणावर झालं असतं ना जवळ. बाजूला श्रियांश इकडे बघ. श्रियांश हे बघ व्हिडिओ दाखव. तर इकडे आपलं काळजी पेठाचा रेसिपी तयार झाली आपली. हे बीट या शेतात लावलेलं हे बीट, आणि पहिल्याच वर्ष असेल की हे बीट लावलं होतं आणि पहिल्याच आम्ही खाल्लं. खूप छान, चव पण मस्त आहे. इकडे आई आहे आणि मामी आहे इकडे. आता इकडे चिकन बनवतात आणि इकडे वड्यांची पण तयारी चालू आहे आपली. तर इकडं आहे रोशनी. हाय रोशनी, ऐका तिकडनं गरम आपली कलेजी फेटा. एक रेसिपी झाली, तिकडे वडे पण झाले, तिकडे चिकन सुद्धा होते आणि आता इथे मटन. हे मटन होतं आपल्या इकडं चुल्यावरती. आपल्या मटणाची रेसिपी इकडे. तर मित्रांनो गॅसवर जेवण करणं खूप सोपं असतं. धूर नाही, काय नाही, परंतु इथं आपण जेव्हा फाट्यांवर करतोय तेव्हा खूप धूर सुद्धा सहन करावा लागतोय. इथे आहे अख्खा मसाला. सांग. हे मटण आहे आपलं 1.25 किलो. आता कांदा पण टाकला तेलामध्ये. बटाटे कापली आपण. लसूण पेस्ट. हिंग टाकलाय ना. घरी केलेली पेस्ट. आलं लसणाची. हा मसाला. बघा कसा बनवते. हळद पण टाकले ना त्याच्यात.
येत होते का? तर आपला कांदा पूर्णपणे फक्त रावून म्हणजे आपण मसाला वगैरे टाकलेच आहे त्यात पूर्ण शिजून झाला आहे आता. बस कुठं टाकलं म्हणजे ते जाम झाले असं नाही वाटत. असू दे. वाफ देऊया. काळजी बघायला. तर ही कळेजी आणि हे वडे आणि आमची मंडळी कसं झाले आहेत. कलेजी कशी आले होते मस्त. आणि वडे बड्डे आला तुझा. तर मंडळी हे आमचं कलर आलाय का? मटण सुद्धा रेडी झालंय बहुतेक. आणि आत्ताच आम्ही वडे वगैरे खाल्ले, कलेजी पिठा खाल्ला, आमचं चिकन होते बाकी. नाही जास्त रस्सा. आपल्या घरी पाहिजेच माझं. या इकडे इकडे इकडे. प्राची दे इकडे झोपलंय. ए प्राची दे उठ उठ जेवायला. ए त्रिशा जेवायला उठ. आपण थांबलो. तर मंडळी आमचा खास जिवलग मित्र पिंट्या सेठ आलाय आता कंपनी द्यायला खास म्हणजे. तर आपल्याचं मटण वगैरे तिकडे तयार झालंय आणि आता आपण जेवणात सुद्धा आहोत. तर आपल्या इकडं मटण सुद्धा रेडी झालं. इकडे आपलं जेवायचं. कोथमीर टाकली स्वाती.
मला वेग घेतला कुठं बनू ही बघ आता परत ती बारीक झाड झाली